हे पहा, हा आहे कटोरीचा साईड पार्ट. याला आपण इथे कटोरी जोडून घेणार आहोत. आणि हा आहे कटोरीचे 2 पार्ट. तर हे आपण इथून हे 2 नॉच लावून घेतले, ते इथून बरोबर सेंटरकडून जोडायला सुरुवात करून जोडून घेणार आहोत. बरोबर 3 सूत शिलाई माया ठेवून आपल्याला हे जोडून घ्यायचे. आता ही सेंटरची दुसरी बाजू जोडणार आहोत. हे पहा, बरोबर 3 सूत शिलाई माया पकडून सोडून आपण जोडून घ्यायचं आहे. हे पहा, 3 सूत शिलाई माया आपण ठेवून जोडून घेतलेलं आहे. आता आपण घेणार आहोत हा टक्स. टक्सला सुद्धा मी नॉच मारून घेतलेले. हे पहा, हे मी जोडून घेणार आहे. बरोबर हा सेंटर, हे पहा हा सेंटर आणि हे 2 नॉच लावलेले हे आपण जोडून घेणार आहोत. याला आपण डबल शिलाई करून घेणार आहोत. हे पहा, आणि आता आपल्याला ह्याच्यावरती परत डबल शिलाई मारून घ्यायची. आता आपल्याला इथे साईडवरती सुद्धा एक शिलाई मारून घ्यायची, म्हणजे आपलं फिनिशिंग छान दिसतं आणि कपड्याचे फॅब्रिकचे अजिबात धागे सुद्धा बाहेर दिसत नाहीत. म्हणून इकडे कडेवरती एक शिलाई टाकून हे पहा, आणि उरलेलं कापड आपण असं कट करून घ्यायचे. धागे, उरलेलं कापड जेव्हाच्या तेव्हा असं कट करून घ्यायचं, म्हणजे फिनिशिंग खूप छान दिसतं. बघितलं, एकदम मस्त. आता आपण पप बघूया याचा, तो पीस कटोरीचा. हे पहा, किती छान दिसतोय पप. आता हे आपलं जोडून झालं. तर हा पार्ट आपला या साईड पार्टला जोडून घ्यायचा आहे. तर मी या पद्धतीने असं जोडून घेते खालच्या बाजूने. हे पहा, इथून अशी शिलाई टाकणार आहे मी 3 सूत मार्जिन ठेवून. इथे अशी शिलाई लॉक करून घ्यायची. हे पहा, आता हे धागे जे दिसतात ते मी लगेच कट करून घेणार आहे साईडचे. हे पहा, आता आपल्याला परत त्याच्यावरती डबल शिलाई टाकून घ्यायची. हे पहा, 3 सूत शिलाई मार्जिन सोडून मी हे पहा शिलाई टाकलेली आहे. ओके, आता याच्यावर आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची. इथेच शिलाई लॉक करायची सुरुवातीला. ओके, आता आपल्याला परत फिनिशिंगसाठी आपल्याला परत इथे एक कडेवर एक शिलाई टाकून घ्यायची. हे पहा, हे पहा. ओके, हे असं आपण इथं बोटाने प्रेस करून घ्यायचे, म्हणजे छान दिसतं जोडलेला आकार. आणि हा पहा, कटोरीचा पप किती सुंदर आला, किती छान दिसते. आता आपण याला जोडून घेणार आहोत योगपट्टी. ह्याला जोडून घेणार आहोत योगपट्टी. तर मी योगपट्टी पहिली तयार करून घेतली होती. हे पहा कशी जोडली मी योगपट्टी. हे बघा, जोडून घेतली, त्याच्यावर एक दाब शिलाई टाकली. बघा, या पद्धतीने तुम्ही योगपट्टी जोडून घ्यायची. आता हा जो आपण टक्स मारला आहे तो थोडासा इथे कट करून घ्यायचा. आणि हे पहा, योगपट्टी कशी जोडायची, मी कशी जोडते ते तुम्ही पहा. पहिली मी हा स्तरचं कापड आणि हे आपण जॉईन केलेलं कापड हे जोडून घेणार आहे 3 सूत शिलाई माया सोडून.
बरोबर 3 सूत म्हणजे 3 रेषा शिलाई मार्जिन सोडून आपण हे जोडून घ्यायचे योगपट्टी. इकडे सुद्धा 3 सूत म्हणजे 3 पॉईंट 3 रेषा. हे पहा आता काय करायचं आपल्याला, ही योगपट्टी हे बघा अशी अंडरग्राऊंड करायची, कवर करायची म्हणा. हे पहा हे असं याच्यावर आपल्याला आता अशी शिलाई टाकून घ्यायची. बरोबर त्याच शिलाईवर आपण शिलाई टाकून घ्यायची, ही पण दुसरी, आणि लॉक करून घ्यायची. आता आपल्याला हे असं आत गेलेलं कापड बाहेर काढून घ्यायचे. अगदी सावकाश पद्धतीने हे काढायचे, कारण हे कपड्याचे धागे निघू शकतात, म्हणून एकदम सावकाश हे कापड बाहेर करून घ्यायचे. बरोबर. आता काय करायचं आपल्याला, हे पहा हे जे आपण आता जोडून घेतले ह्याच्यावर इथून एक शिलाई टाकायची आपल्याला, एक मजबूती म्हणून. हे पहा आता मी याच्यावर एक शिलाई टाकून घेते. हे पहा इथे आपल्याला एक शिलाई टाकून घ्यायची. हे पहा अशी या पद्धतीने इथे एक शिलाई टाकून घ्यायची, म्हणजे आपली योगपट्टी एकदम छान दिसते आणि फिनिशिंग खूप छान वाटतं असं. आता ह्या साईडला आपण हुकपट्टी जोडून घेणार आहोत. ओके, तर ही हुकपट्टी मी पहिली तयार करून घेतलेली, तर ही आता आपण जॉईन करणार आहोत. हिला सुद्धा 3 सूत शिलाई माया ठेवूनच जॉईन करायचे. हे पहा ही हुकपट्टी जोडत असताना वरती पाव इंच सोडून जोडायचं आहे आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने 3 सूत शिलाई माया ठेवायची, शिलाई मार्जिन. आणि योगपट्टीच्या इथे एक प्लीट्स घ्यायची आपल्याला, छोटीशी चुन्नट. हे पहा दिसते तुम्हाला. आणि शेवटी इथे आपल्याला हे असं फोल्ड करून घ्यायची ही पट्टी आतल्या बाजूला, म्हणजे फिनिशिंग छान येतं. आणि इथे शेवटी शिलाई लॉक करून घेतली. आता हे आपल्याला पलटी करून हे पहा याच्यावर एक दाब शिलाई देऊन घ्यायची ह्या पट्टीवरती. एकदम कडेवर शिलाई टाकायची सावकाश. शिलाई लॉक करायची. हे पहा आता ही पट्टी आपण आतमध्ये अशी फोल्ड करून घेणार आहोत. दिसते तुम्हाला. आता इथे परत शिलाई आपण लॉक करून घ्यायची. हे झाली आपली हुकपट्टी लावून तयार. आता आपल्याला हे उरलेलं कापड इथलं कट करून घ्यायचे. हे पहा त्याचप्रमाणे मी हा दुसरा पार्ट आयपट्टीचा मी तयार करून घेतलेला आहे. हे पहा आता आपल्याला हुकपट्टी आणि आयपट्टी चेक करायचं. हुकपट्टी, आयपट्टी आणि ही हुकपट्टी हे आपल्याला चेक करायचं, एकावर एक ठेवून बरोबर आहे. हे पहा हे पहा एकदम बरोबर आलेलं आहे आपलं. पहा योगपट्टीचा जॉईंट, आपल्या ह्या आडव्या शिलाईचा जॉईंट आणि ते गळ्याच्या इथेचा एकदम कट टू कट करेक्ट आलेला आहे. बरोबर. हा पार्ट मी पहिला तयार करून घेतलेला होता. हे पहा याचासुद्धा पप बघा किती छान आला आहे. हे पहा. ओके, तर आता आपण बॅक पार्ट तयार करून घेऊया मटका गळ्यासाठी. हे पहा हा आहे आपला बॅक पार्ट, याचा आहे मटका गळा. हे पहा याप्रमाणे. आणि हे ब्लाऊज माझं आहे 42 छातीचं आणि फुल बस्ट आहे 45 आणि उंची आहे 15 इंचाची आणि गळा आहे माझा 10.5 इंचाचा. तर आता आपण हा पेपर कॅनव्हासचा उपयोग करून कट करून घेणार आहोत. तर पहा
त्यासाठी हे माझं अस्तरचं कापड आहे आणि हे कॅनव्हास पेपर. तर याच्यावर ठेवून आपण सुरुवातीला हा गळा आखून घेऊया. हे पहा, या बॅक पार्टला टक्स मारून घेतलेले आहेत. पटासा ठेवून घ्यायचा आहे आणि आता याचं मार्क करून घ्यायचं आहे गळ्याचं आपल्याला. हे पहा, अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे. ओके, हे पहा. आता आपण हा भाग साईडला ठेवून घेऊ. आता तुम्हाला मी डार्क करून दाखवते. आणि ह्याच्या साईडला मी 1.5 इंचाचं अंतर ठेवणार आहे, कारण मला दोन लेस लावायचे, मध्ये अर्धा इंचाचं अंतर सोडून 2 लेस लावायचे आहेत गळ्यावरती. 1.5 इंचाचं अंतर सोडून मी असं मार्क करणार आहे याच्यावरती. तर हे मी फिरवून घेते, आकार चांगला देता यावा मला म्हणून. हे पहा, आता हा आकार आपला प्रॉपर आलेला आहे. तर आपण काय करायचं, आता ह्या अस्तरवरती हे पेपर कॅनव्हास असं व्यवस्थित ठेवून घ्यायचे. हे पहा, आता मी याला इथे एक पिन लावून घेणार आहे, इथे लावणार. हे पहा असं. तर सर्वप्रथम मी हा शेप कट करणार आहे. हे पहा, हे दोन्ही पण कापड आणि कॅनव्हास पेपर. हे पहा, आता ह्याचा आकार फक्त मी कॅनव्हास पेपरचा कट करून घेणार आहे. आता कॅनव्हास पेपर आता ह्याच्या बाहेर आपल्याला 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन म्हणजे फोल्ड करून आपण ही पट्टी कॅनव्हास गळ्याचं कॅनव्हास पेपर कवर करायसाठी आपण हे बाहेर असं थोडं कापड ठेवणार आहोत. ओके, आता इथे थोडं मला कमी पडले तर मी तिथे ते जॉईन करून घेईल आणि आता कट करते मी. हे पहा, असं बाहेर थोडंसं 1.5 इंचाचं कापड आपण बाहेर सोडायचं, कारण आपल्याला ही गळापट्टी कॅनव्हास पेपरची कवर करायसाठी. आता नेहमीप्रमाणे मी हे पहा, आता 1.5 इंच मी ही कॅनव्हास पट्टी ही आतल्या बाजून जिथून आपण गळा जोडतो गळ्याचं हे शिलाई मार्जिन ते 1.5 इंच मी कमी करणार आहे. म्हणजे हा कट करून घेणार आहे पेपर कॅनव्हास, कारण जोडताना आपल्याला खूप इझी जातं, म्हणजे जाड होत नाही जेव्हा आपण लेस वगैरे लावतो ना. आणि हा पेपर कॅनव्हास अस्तरचा कपडा, ब्लाऊज पीसचा कपडा आणि कॅनव्हास तर पहिलेच कडक असतं आपलं, त्याच्यामुळे तिथे खूप जाड होतं आणि लेस लावायला आपल्याला असं जाड झाल्यानंतर सुई थोडीशी तिथे आपली थांबते शिलाई करताना. तर मग हे 1.5 इंचाचं अंतर आपण पेपर कॅनव्हासचं कट करून घ्यायचं. हे मात्र या पट्टीचं कापडपट्टीचं जे कवर करणार त्याचं कट करायचं नाही. जे आपण याचं आता या पेपरचं करतो ना कॅनव्हास पेपरचं, हे पहा, हे अंतर या पट्टीमध्ये कट करायचं नाही. ओके, आता मला हे इथं कवर करायला थोडंसं कमी पडते, तर तिथे मी कापड जॉईन करून घेणार आहे आणि मग एक कॅनव्हास पट्टी गळ्याची कवर करणार आहे. ओके, चला तर मग आता आपण हे जॉईन करून घेऊया. तर कसं जॉईन करणार आहे तुम्हाला दाखवते मी. हे पहा, आपण ह्याचा सेंटर काढलं आहे. हे पहा, हा आहे याचा सेंटर या गळापट्टीचा आणि या कॅनव्हास पेपरच्या गळापट्टीचा सेंटर. हे पहा, तर आपण हे 1.5 इंच कट करून घेतलं आहे. तर हे अशा पद्धतीने आपण हे जॉईन करणार आहोत. हे पहा, असं ठेवून आपण शिलाई मशीनवरती जाऊन याचं जॉईन करून घेणार आहोत. पहिले इकडे पण थोडंसं कापड कमी कट पडते, तर तिथे सुद्धा मी जॉईन लावून घेणार आहे.
हे ब्लाऊज मोठ्या मापाचा असल्या कारणाने मला थोडासा कपडा शॉर्ट पडला अस्तरचा, आणि याचे हात पण मोठे आहेत आणि उंची पण 15 इंचाची असल्यामुळे मला अस्तरचं कापड थोडं कमी पडलं 1 मीटर आणून सुद्धा, त्याच्यामुळे मला हा प्रॉब्लेम आला. इथे थोडा कमी पडला इकडे आणि इथे, तर त्यांना मी जॉईन करून घेणार आहे. हे पहा, हा सेंटर कॅनव्हास पट्टीचा आणि कापडाचा हा सेंटर ठेवून मी पाव इंचाचं हे सोडून मी इथून जोडून घेणार आहे. ह्याच्यावर शिलाई टाकणार आहे. हे बघा, अशी या कडेवर मी शिलाई टाकणार आहे अशी. हे पाव इंचाचं अंतर इकडचं सोडून सेंटरला सेंटर जोडून घेतलं आहे आणि पाव इंच अंतर आतमध्ये सोडून मी शिलाई टाकून घेणार आहे कॅनव्हास पेपरवरती. एकदम सावकाश राऊंडवरती फिरवून तेवढंच अंतर पाव इंचाचं सोडून शिलाई टाकून घ्यायची. हे पहा, आता मी हा सेंटरपासून हे इकडं पाव इंचाचं शिलाई माया सोडून जोडून घेतलं. आता हे दुसऱ्या बाजूचं त्याचप्रमाणे आपण दुसरी बाजू जोडून घ्यायची. हे पहा, हे पहा, आता मी अशी शिलाई टाकून घेतलेली आहे याच्यावरती. आता आपल्याला हे कापड असं हे पहा असं फोल्ड करून घ्यायचं. तर इथे मी एक नॉच लावणार आहे हे पहा इथे, आणि मग हे असं कवर करून घेणार आहे ह्या कॅनव्हास पेपरच्या पट्टीला, गळाच्या आकाराला. इथे आपण असं फोल्ड करून घ्या. इथे मला कापड कमी पडते तर इथे मी थोडासा जॉईंट देऊन घेते. हे पहा, अशी पट्टी इथे जॉईन करून घेते मी, म्हणजे आपल्याला ते कॅनव्हास पट्टी कवर करायला सोपं जाईल. हे पहा, आता ही पट्टी मी अशी इथे जोडून घेतलेली. त्याच्यावर असं थोडं बोटाने नखाने असं प्रेस करायचं. ओके, आणि ह्याच्या आकाराप्रमाणे येते. हे पहा, आता इथे पण तसंच करणार आहे मी. इथे सुद्धा जॉईंट लावून घेणार आहे. हे पहा, आता उरलेलं कापड कट करून टाकणार आहे. त्याचप्रमाणे आता या बाजूला सुद्धा मी इथे जोडून घेणार आहे कापड. हे पहा, ह्याला सुद्धा मी असं इथं बोटाने प्रेस करून घेतलं आणि बाकीचं कापड कट करून टाकायचं. ओके, हे पहा, आता इथे एक नॉच लावला आहे मी. इथे एक लावते. जिथे जिथे राऊंड आहे ना कर्व, तिथे तिथे एक एक नॉच लावायचा, म्हणजे आपल्याला व्यवस्थित कवर करता येते कॅनव्हास पट्टी गळ्याची. हे पहा, एकदम छान अशी कुठेही चुनी नाही येता छान कवर करता येते आपल्याला. हे पहा, आता मी असं फोल्ड करून ही कॅनव्हास पट्टी गळ्याची कवर करून घेते बघा. हे पहा, एकदम असं बोटाने प्रेस करून आत. हे पहा, हा झाला मटका गळा. आता किती छान कवर झाला आहे बघा असा.
असा पण बघा कसा छान आकार दिसते मटका गळा. आता आपण त्याचा बॅक पार्टला जोडून घेणार आहोत. हे पहा, हा आपला बॅक पार्ट. आता आपल्याला याचा सुद्धा सेंटर काढायचा आहे. हे पहा, इथे मी छोटासा असा नॉच लावून घेते आणि ह्याचा सुद्धा आपल्याला सेंटर काढायचं या गळापट्टीचा, म्हणजे आपल्याला जोडायला सोपं जातं. ओके, हे बघा इथे आपण पहिलं मार्क केलेलं होतं. हे पहा, इथे आपण मार्क केलं, तिथं छोटासा असा नॉच लावून घेऊन म्हणजे सेंटर. हे पहा, दिसतोय हा सेंटर आणि बॅक पार्टचा हा सेंटर तुम्हाला मार्क करून दाखवते. हे पहा. ओके, आता तो कसा जोडायचा आहे पहा. हे बघा, आता आपल्याला कॅनव्हासवरून शिलाई नाही टाकायची, तर आपल्याला कॅनव्हासच्या या कडेकडेने शिलाई टाकायची. बरोबर कडेकडेने आपल्याला शिलाई टाकून द्यायची, कॅनव्हासवर शिलाई जाऊ द्यायची नाही. हे पहा, दिसते तुम्हाला शिलाई ही कशी कडेकडेवर घालून घेतली मी. आता दुसरी बाजू एकदम सावकाश जोडायची. हे पहा, ही बाजूसुद्धा त्याचप्रमाणे कॅनव्हासच्या आतल्या बाजूला कडेकडेने एकदम शिलाई टाकायची कपड्यावरती. असं कापड आपण वेळोवेळी आपल्याला फिरवून घ्यायचे, कारण हा गोलाकार जो राऊंड आहे तिथे आपल्याला फिरवूनच घ्यायचे आणि व्यवस्थित जोडायचं एकदम असं कट टू कट. कॅनव्हासवर शिलाई जाऊ द्यायची नाही, कॅनव्हासच्या बाहेरून कपड्यावरच शिलाई आपण टाकायची आहे. हे पहा, हे झालं आपला गळा जोडून. आता काय करायचं आपल्याला, हे जे राऊंड आहे ना हा पूर्ण, त्याच्यावर छोटे छोटे कैचीने नॉच लावून घ्यायचे, म्हणजे कट मारायचे आपल्याला, म्हणजे आपलं गळा फिनिशिंग एकदम छान येतं गळा पलटी करताना. हे पहा, ओके. इथे थोडंसं आता हा गळा आपल्याला पलटी करून घ्यायचा. हे पहा, असं असं आपण बोटाने नखाने असं प्रेस करून घ्यायचं. हे पहा, हे पहा, अशा पद्धतीने. हे पहा, असं बोटाने प्रेस करायचं छान. हे पहा, आता हे आपलं पलटवून झालेलं आहे. आता आपण याच्यावर एक दाब शिलाई टाकून घ्यायची. तर दाब शिलाई मी आतल्याच बाजून टाकते. हे पहा, अशी कडेकडेवर. राऊंडवरती आपल्याला फिरवून घ्यायचं वेळोवेळी. हे पहा, किती छान आकार आला आहे बघा मटका गळ्याचा, व्यवस्थित बाहेरून पण आणि आतून पण. बघायची फिनिशिंग पहा, एकदम सगळीकडे सारखा. हे पहा, दिसते. ओके, आता हे एवढ्या रुंदीची पट्टी मी का ठेवली, का तर मला 2 लेस लावायचे, एक इथे आणि एक त्याच्या बाजूला, मध्ये अर्धा इंचाचं अंतर सोडून राऊंडमध्ये 2 लेस लावायचे. ते लावून झालं मी तुम्हाला दाखवेलच, म्हणून एवढ्या रुंदीची मी पट्टी, ही कॅनव्हास पट्टी मी ठेवलेली आहे तयार. ओके, आता याच्यावर मी लेस लावून घेते. हे पहा, अशा पद्धतीची लेस आहे आणि या लेसला लावण्यासाठी मी मॅचिंग धाग्याचाच वापर केलेला आहे. हे पहा, वरच्या बाजून लेस लावतो आपण ना, तिथे मॅचिंग धागाच वापरायचा, म्हणजे एकदम छान दिसतं ब्लाऊज. आता मी ही लेस लावून घेणार आहे.
हे पहा, आता याच्यावर मी डबल शिलाई टाकून घेणार आहे. हे पहा, आता ही आपली लेस लावून झालेली आहे. आणि आता मी साईडला हे पहा अर्धा इंच अंतर सोडून मी ही लेस लावून घेणार आहे बोलले तुम्हाला. हे पहा, अशा पद्धतीने लावते. अर्धा इंचाचं अंतर सोडून मी लेस लावून घेते किंवा 3 सूत. हे पहा, आपली ही दुसरी लेस लावून झालेली आहे साईडला. तर त्याच्यावर मी परत डबल शिलाई टाकून घेते. साईडला दुसऱ्या बाजूला शिलाई टाकून घेते. हे पहा, आता हा झाला आपला मटका गळा तयार. बघा किती छान वाटतो हा. याला पेपर कॅनव्हाचा वापर केल्यामुळे तो एकदम व्यवस्थित दिसतोय. ते आतली बाजू बघा, हे पहा एकदम छान. त्याच्यानंतर मी ह्या बाजूने ते हात शिलाई करून घेणार आहे. ही जी बाजू ओपन आहे ना, तर त्याला मी हात शिलाई करून घेणार आहे. हे पहा किती छान आला आहे बघा, मस्त. आता याला मी लटकन लावून घेणार आहे, नाडी आणि लटकन. हे पहा, कालच्या व्हिडिओतल्याप्रमाणेच मी ही लटकन तयार करून घेतलेली पहिलेच, आणि हे आता मी त्याला लावणार आहे. हे पहा, ओके. आता हे लटकन मी इथे लावून घेते. मॅचिंग धागा लावलेला आहे म्हणून मी लटकन लगेचच लावून घेते. चला, हे पहा आता मी लटकन लावून घेते याचे. नॉट याचे छान असे लॉक करून घ्यायचे. हे पहा, याला नॉट मी ब्लाऊज पीसच्याच कपड्याची तयार केलेली आहे. ओके, हा झाला आपला बॅक पार्ट. आता याला कमरपट्टी जोडायची बाकी आहे, तर ती मी जोडून घेणार आहे. हे पहा, हे पहा आपला बॅक पार्ट रेडी. ओके, आता याचा पुढचा व्हिडिओ मी हे पहा दिसतं. आता याचा स्लीव जोडून आणि फिटिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये दाखवून. हे पहा, ओके. आता याचा बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट हे पहा, हे आपले जोडून दाखवलेले आहे. आता याचं हे पहा, आता याचं फिटिंग आणि स्लीव्ज जॉईंटचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये देईल.